हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल पैक योर बैग्स। सो फ्रेंड्स, आज के इस ब्लॉग में मैं आपको दिखाने वाला हूँ एक 5 स्टार होटल जहाँ पे आज हम ब्रंच करने के लिए जा रहे हैं। वहाँ का आज मुझे इनविटेशन आया था तो मैं वहाँ पे आज जाने वाला हूँ। तो वहाँ पे एक्चुअली क्या क्या होता है 5 स्टार होटल में, ब्रंच कैसे होता है, संडे का ब्रंच कैसे होता है, वो आज मैं आपको दिखाता हूँ। सो इथं पोचल्यानंतर तुम्ही तुमची कार तिथं वॉचमन लोकांना देऊ शकताय, म्हणजे ते आपली कार वगैरे पार्क करून देतील तिथं। त्यानंतर बाहेरचा जो ॲम्बियन्स होता, जे वॉटरफॉल होतं ते खूप भारी होतं। नंतर आतमध्ये एंट्री केल्या केल्या आपल्याला इथंच बाजूला हॉटेल लागलं, जिथं आपला संडे ब्रंच होणार होता सयाजीमध्ये। आणि इथला ॲम्बियन्स पण खूप असा मस्त होता 5 स्टार हॉटेलचा। ॲक्च्युली हे माझं फर्स्ट टाईम होतं सयाजी हॉटेलमध्ये ब्रंच करायचं। आतमध्ये गेल्यानंतर आतमधला पण जो ॲम्बियन्स होता ना, तो पण खूप सुंदर होता। गेल्या गेल्या आम्हाला इथं सॅलड्स वगैरे दिसले, एवढ्या विविध प्रकारचे सॅलड्स होते, मी कधी आयुष्यात पण एवढे बघितले नव्हते, तेवढे भारी तिथं सॅलड्स होते। त्यानंतर फ्रूट्स होते तिथं। फ्रूट्स नंतर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे अशी इतकी मस्त सजावट केलेले असे हे ठेवलेले आहेत, त्यांनी खायचे पदार्थ ठेवलेले आहेत। आणि सगळ्यात फेवरेट म्हणजे माझं जे गोड खाणं असते ना, ते बापरे, इथं पेस्ट्री, केक, खूप वेगवेगळ्या टाईपचे इथं असे गोड गोड असे पदार्थ इथं होते। मी सगळ्यात जास्त इथं काय खाल्लं असेल तर मी केक्स खाल्ले असतील। इथे जवळपास 7 ते 8 प्रकारचे केक होते। त्यानंतर खालच्या साईडलाच इथं रेस्टॉरंटचा जो पार्ट होता ना, तो पण खूप असा मस्त दिसत होता। त्या साईडला लाईव्ह टेबल होता, लाईव्ह काउंटर टेबल होता। इथं तुम्ही जिलेबी वगैरे सगळं खाऊ शकशील तिथंच, म्हणजे ते पण एकदम गरम गरम असं। एवढंच नव्हे तर इथं पाणीपुरी वगैरे पण त्याचं पण स्टॉल होता आणि एकदम म्हणजे असं चांगल्या प्रकारे तिथं सर्व करत होते। आणि जिलेबी तर इथं आपण बघतोयच, म्हणजे लाईव्ह काउंटर आपल्या समोरच जिलेबी वगैरे बनवत होते तिथं। त्यानंतर सगळ्यात मेन म्हणजे आपलं जे जेवण असते ते, त्यामध्ये लंचचे जे जे प्रोडक्ट होते ना, ते मी तुम्हाला दाखवतो, खायचे पदार्थ। एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज होतात ना इथं, म्हणजे राईस, बिर्याणी वगैरे वगैरे, खूप असं टेस्टी जेवण होतं इथलं। छोले मसाला, म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते इथं अवेलेबल होतं। स्वीट्स पण अवेलेबल होते। त्यानंतर गेल्या गेल्या खायला आपल्याला पाणीपुरी, जिलेबी पण अवेलेबल होती तिथं। वेगवेगळ्या टाईपचे आईस्क्रीम पण अवेलेबल होते। आणि हे तर तुम्ही लंचचे बघतायच, म्हणजे नूडल्सपासून ते पूर्ण असं एकदम पनीरपर्यंत सगळ्या गोष्टी इथं अवेलेबल होत्या। त्यानंतर चिकन काउंटर पण इथं होतं। चिकनमध्ये पण वेगवेगळ्या टाईपचे हे होतात, खायला पदार्थ होते। त्यामध्ये पण जवळपास 5 ते 6 आयटम्स चिकनचे होते। तुम्हाला मी ओपन करून तर दाखवतोयच, म्हणजे किती भारी होतं। त्यानंतर मी गेलो आणि डिरेक्टली खायला सुरुवात केली आणि एवढं भारी होतं जेवण, एवढं भारी होतं ना, तुम्ही पण नक्की इथं व्हिजिट करा कधी गेला तर। आणि त्यामध्ये पण आतमध्ये तुम्ही बघू शकता, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रोडक्ट होते, मी जे खाल्लेले पदार्थ होते ते तुम्ही बघा। जेवण खाऊन लिटरली मजाच आली इथं, एकदम भारी असं होतं। डेझर्ट तर सगळ्यात माझं फेवरेट डेझर्ट, एवढं सगळं डेझर्ट मी एकट्यानं खाल्लं इथं। त्यानंतर रबडी आणि जिलेबी, ते तर मेनच असते स्वीटमध्ये। इथं बिर्याणीमध्ये पण 2-3 टाईपच्या बिर्याणी होत्यात। त्यानंतर हा ॲम्बियन्स पण भारी होता, पापड्स होते, त्यानंतर फ्रूट्स होते, सॅलड्स होते, म्हणजे सगळं काही तुम्हाला संडे ब्रंचमध्ये इथं मिळून जाईल। आणि याची प्राईस पण जास्त नसते, 799 1000 समथिंग पर संडेला ह्यांचे अवेलेबल असतात ब्रंच वगैरे। तर तुम्ही पण कधी गेला तर तिथे नक्की टेस्ट करा, कारण इथलं जेवण म्हणजे जबरदस्त जेवण।